तर अमरावतीमध्ये लग्नपत्रिकेवर टिपू सुलतानचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आला। निमंत्रण पत्रिकेमुळे आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे। टिपू सुलतानसह पत्रिकेवरती महाराजांचा देखील उल्लेख आहे। अमरावतीच्या मिर्झापूरमधील शोएब अहमद यांची पत्रिका असल्याची माहिती आहे। हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी अशी पत्रिका छापली, कुटुंबियांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। हे पत्रिक आमचा छापण्याचा उद्देश हे आहे की आम्ही जे आज जे आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे, म्हणजे आपले महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे आज, जे ज्याला वाटते हिंदू खतऱ्यात आहे, म्हणजे असे काही जे सरळ पद्धतीनं जर सांगितले, जे आपले कास्टिझमचे जे व्हायरस लोक आहे त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही हे पत्रिक छापलेली आहे। आणि आम्ही नेहमी असेच आमची हिंदू मुस्लिम कौमी एकताची जे आमची हे आहे मत आहे, आम्ही नेहमी आमच्या पत्रिकेमध्ये मांडू। आम्ही चांगलंच काम करू, एकता फैलवण्याचे काम करू। आम्ही जोडणारे लोक आहो। आम्ही कोणत्याही पद्धतीत आपले अमरावतीला महाराष्ट्राला तुटू देणार नाही। टिपू सुलतान याचे प्रेरणास्थान म्हणून असा उल्लेख त्या पत्रिकेमध्ये केलेला आहे। तर त्याच्या या संदर्भात कोणी केला? निबंध पत्रिकेवरती व्हायरल होते। नाही, पहिली गोष्ट, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे। त्याच्यामुळे टिपू सुलतानचं गोडवे गाणं ते किती शूर होते किती नव्हते मला माहित नाही, परंतु हा महाराष्ट्र आणि देश छत्रपती शिवाजी महाराज